15 वर्षापूर्वी सिरियलची जर एखादी कहाणी मी तुम्हाला सांगितली, अख्खा सुरुवातीपासून सरळ सांगशाल, मग आठव काल तू देवाबरोबर बसला होतास की नाही, परवा तू देवाबरोबर बसला होतास की नाही. सेवा जर करत असाल, क्वायर मध्ये असाल, टीम मध्ये असाल, इन्स्ट्रुमेंटवर असाल, तुमचं नातं देवाबरोबर दृढ पाहिजे. कामावर जा, कुठेही जा, देवाने तुला एका मोठ्या पोझिशनला येण्यासाठी नाही बोलवलं, ह्या पृथ्वीवर संगती करायला बोलवलं. देवाने आदाम आणि हवेला काहीतरी तुम्ही मोठे व्हा असं नाही, संगती करायला निर्माण केलं. कारण तो कुत्र, मांजरी आणि सर्व वाघ सिंह सगळं पाहिलं, पण संगती करणारं कोणी नव्हतं. संजीवन म्हणजे गर्दी नाही, संजीवन म्हणजे आपले मन देवाकडे फिरवणं आहे. संजीवन म्हणजे देवा बरोबर उठणं बसणं आहे. आज रडायची ऍक्टिंग होते, रडू येत नाही तुम्हाला प्रार्थनेमध्ये. आज हात वर वर उभारलेत, मन मात्र दुसरीकडे लागली आहेत. किती लोक आता इथे बसलेत, पण अर्धे मन अर्ध्या वचनामध्ये तुमचे इथे नव्हते. तुम्ही कुठेतरी दुसरीकडे होते. परमेश्वर पाहत नाही का? परमेश्वराला समजत नाही? बायबल सांगतं वेळेला तुच्छ लेखू नकोस, कारण मी येत आहे. किती वेळ मागता प्रभूकडे? अजून थोडा वेळ दे प्रभू, अजून मला सुधारायला वेळ दे. नाहीये, संपला वेळ. तो तयार आहे आणि तो त्यांनाच घेऊन जाईल त्यांची मन देवाकडे वळाली आहेत. आणि ज्यांची मन देवाकडे अजूनही वळाली नाही, ते ह्या क्लेशासाठी इथेच थांबतील जो जगात येणार आहे. असा क्लेश येईन ना, मरण मागशाल पण मरण मिळणार नाही.